नमस्कार, मी ॲडव्होकेट जनार्दन रमेश दहातोंडे. आज आम्ही या ठिकाणी ही जी टेस्ट आहे मुलांच्या करिअरविषयी जी मार्गदर्शन करणारी जी काही DMIT टेस्ट आहे त्याविषयी माहिती घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. तर तनपुरे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला खूप छान माहिती मिळालेली आहे. तर त्याच्यामध्ये करिअर निवडताना पालकांना येणाऱ्या अडचणी, बरोबर, तर त्या अडचणी काय काय असतात, आपल्या समोर पडलेले भरपूर प्रश्न असतात की आपण कोणत्या शाखेमध्ये आपल्या मुलाला ॲडमिशन घेतलं पाहिजे किंवा आपण कोणत्या विषयामध्ये त्याला टाकलं पाहिजे, ही नाना प्रश्न आपल्याला पडलेले असतात. जसं की आता मी एक वकील आहे, तर मला असं वाटतं की माझ्या मुलांनी सुद्धा लॉ क्षेत्र निवडावं आणि त्याच्यातनं त्यांनी त्याचं करिअर करावं. परंतु मुलांना काय आवडतं हे महत्त्वाचं आहे की ना की आपल्याला काय आवडतं ते. तर जर त्याला त्या क्षेत्रामध्ये आवड असेल तर तो त्या क्षेत्रामध्ये येऊ शकतो आणि त्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. परंतु होतं काय की आपली ही जी काय हे आहे इच्छा आहे, तर ती मुलाने कंप्लीट करावी किंवा मुलाने त्याचं काटेकोरपणे पालन करावं असं नसतं. तर त्याला काय आवडतं आणि त्याला कोणत्या क्षेत्रात यश भविष्यात मिळू शकतं हे फार महत्त्वाची आहे. आणि त्यांनी खरंच कोणत्या क्षेत्रात जावं आणि करिअर करावं ही संभ्रमावस्था बऱ्याच पालकांमध्ये असते, जी की आमच्यामध्ये पण आहे. तर या ठिकाणी आम्ही आता सकाळपासून आलेलो आहोत. तर ठाकरे साहेब आहेत किंवा तनपुरे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून एक छान समुपदेशन आम्हाला मिळालेलं आहे. सकाळपासूनच ते या सगळ्या गोष्टीवरती आम्हाला समुपदेशन करत आहेत. तर ह्या टेस्ट माध्यमातून जर सांगायचं झालं तर अतिशय छान अशी टेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींचा उलगडा या माध्यमातून टेस्टच्या माध्यमातून करतात. तर त्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्हाला भविष्यात काय काय होता येऊ शकतं आणि तुमच्याचे पॉझिटिव्ह गुन्स कोणते आहेत किंवा निगेटिव्ह पॉईंट्स कोणते आहेत. तर निगेटिव्ह पॉईंट्स असतील त्याच्यामध्ये काय आपण वर्किंग करणं अपेक्षित आहे, त्या सर्व गोष्टींचा बारीक सारीक त्या रिपोर्टमध्ये, ह्या टेस्टमध्ये आपल्याला रिपोर्टच्या माध्यमातून कळू शकतो. त्याच्यातनं ते उहापोह करतात. आता ह्या टेस्ट मध्ये आमच्या आदित्याचं, त्याला पहिल्यापासून मार्केटिंगमध्ये करायचं होतं, करिअर MBA त्याला करायचं होतं. परंतु आता मी ह्या क्षेत्रात वकील क्षेत्रात असल्यामुळे, लिगल क्षेत्रात असल्यामुळे मला असं वाटतं की तरी लिगलच फील्ड निवडावं आणि लॉ फील्ड करावं. आणि लॉ फील्डमध्ये मला त्यातली माहिती असल्यामुळे मी माझं ओपिनियन त्याच्यावरती लादण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु मला माहीत होतं की आपलं क्षेत्र मी जे निवडलेलं आहे ते मला माझ्या आवडीमुळे मी निवडलेलं आहे. परंतु आता मुलांना, पाल्याला काय आवडतं, विद्यार्थ्याला काय आवडतं हे त्याच्या खरं म्हणजे त्याने त्याच्या याच्यावरती ठेवून दिलं पाहिजे. त्याच्या नियमावरती, त्याच्या याच्यावरती, इच्छावरती ते करिअर निवडायचं संधी त्याला हे करून दिले पाहिजेत, त्याला त्याचे स्वातंत्र्य दिलं पाहिजे. परंतु त्यांना ह्या वयात ह्या सगळ्या गोष्टीचं अनुकरण किंवा आकलन होणार आहे का, ही एक महत्त्वाची बाब आहे. तर त्यासाठी आपल्याला कुठेतरी एक्सपर्ट गायडन्सची गरज पडते. ती एक्सपर्ट गायडन्सची जी काही हे आहे, गरज आहे, ती ह्या DMITच्या माध्यमातून आणि ठाकरे साहेबांच्या माध्यमातून, तनपुरे साहेबांच्या माध्यमातून मी या ठिकाणी निश्चित सांगू शकतो की नक्कीच ती गरज जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि कोणत्या क्षेत्रात आपण करिअर करू शकतो, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळू शकतं, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला उच्चांकी यश मिळू शकतं किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला ॲव्हरेज यश मिळू शकतं, ह्या गोष्टींचा नक्कीच आपल्याला याच्या माध्यमातून एक पॉईंटवरती आपण येऊन थांबू शकतो. उदाहरणार्थ होतं काय की काही वेळेला आपल्याला मनामध्ये भरपूर संभ्रम असतात की लॉ निवडलं तर हे होणार आहे किंवा MBA निवडलं तर हे होणार आहे किंवा तुमचं इंजिनिअरिंग केलं तर हे होणार आहे. परंतु खरंच आपल्याला लॉ जमतंय का, खरंच आपल्याला MBA जमणार आहे का, खरंच आपल्याला इंजिनिअरिंग जमणार आहे का, या तिन्हीपैकी कोणतं चांगलं असणार आहे. तर एकंदरीत ह्या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला कन्क्लुजनला येता येऊ शकतं, हे मात्र निश्चित आहे. आता काही वेळेला त्या टेस्टमध्ये जे 5 स्टार रेटिंग आलेलं आहे, काही वेळेला काही शाखेला म्हणजे काही क्षेत्राला 5 स्टार रेटिंग आहे, तर तुम्ही 5 स्टार रेटिंगला जाऊ शकता. काही क्षेत्रामध्ये 4 स्टार रेटिंग आलेलं आहे, म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्हाला जाता येऊ शकतं, करिअर संधी आहे त्याच्यामध्ये 4 स्टार असेल तर तुम्ही त्यासाठी तुमचे ॲव्हरेज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुमचे वीक पॉईंट्स आहेत, त्या ठिकाणी तुम्ही काम जास्त करू शकता. म्हणजे 5 स्टार आणि 4 स्टारला तुम्हाला असं वाटतं की आपण त्या दोन्ही क्षेत्रामध्ये जसे तुमचे रिपोर्ट आलेले असतील त्या DMITच्या माध्यमातून, तर तुम्ही या दोन्हीच्या ठिकाणी जाऊ शकता. 5 स्टार असेल तर तिथं बघायचं काही कारण नाही, परंतु 4 स्टारला मात्र तुम्हाला काही ठिकाणी वीक पॉईंट्स असेल त्या ठिकाणी तुम्हाला काम करायला अगोदरच माहिती मिळते या टेस्टच्या माध्यमातून.
तर तिथेही तुम्हाला एक प्रकारची चांगली अगोदरच पूर्वसूचना मिळते. म्हणजे काय होतं की एखाद्या वेळेला एखादं करिअर निवडलं आणि त्याच्यानंतर निवडल्यानंतर जर तुम्ही काम चालू केलं तर तुम्हाला वीक पॉईंट तुमच्या करिअरच्या इनिशियलला माहिती पडतात. म्हणजे जेव्हा करिअर स्टार्ट होतं त्यावेळेला तुम्हाला वीक पॉईंट्स माहिती पडतात. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की जर तुम्हाला तेच वीक पॉईंट सपोज कोणाला 7वीत त्याने टेस्ट केली असेल, 5वीत टेस्ट केली असेल, 10वीत टेस्ट केली असेल, मी तर म्हणतो जितक्या अगोदर ती टेस्ट करायची ना ते तितक्या अगोदर केली पाहिजे. आणि त्याच्यातनं काय होतं की तुमचे वीक पॉईंट्स मला अगोदर कळतात. म्हणजे एखाद्याचं कम्युनिकेशन स्किल कमी असेल तर त्याला कम्युनिकेशन स्किलवरती काम करायला संधी मिळते. म्हणजे 5वी जर टेस्ट केली असेल तर ती 5वी ते 10वी तर 5 वर्ष कम्युनिकेशन स्किलवरती काम करायला संधी मिळते. म्हणजे भविष्यात एखाद्याला वाटलं की मला पॉलिटिशियनच व्हायचं आहे आणि त्याचं जर 5 स्टार रेटिंग नसेल 4 स्टार असेल तर त्याला त्या 5 वर्षामध्ये त्याच्या कम्युनिकेशन स्किलवरती म्हणा किंवा स्पीकिंग ॲबिलिटीवरती म्हणा काम करायला संधी मिळते. तर ही गोष्ट आपल्याला एक कुठेतरी ऑथेंटिक सोर्सकडनं मिळाली ना, जशी यांच्याकडनं या DMITच्या माध्यमातून मिळतं, तर ही एक गोष्ट मला असं वाटतं जमेची बाब आहे आणि नक्कीच याच्यातनं आपल्याला कन्क्लुजनला येता येऊ शकतं. आता ह्या आजच्या सेशनमुळं मला जे काही कन्फ्युजन होतं 2 क्षेत्रात 3 क्षेत्राबाबतचं, म्हणजे एक तर ॲस्ट्रॉनॉमी बाबतचं मी एक पाहत होतो किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे पण मी पाहत होतो. हे 2 क्षेत्र मी पाहत होतो आणि तिसरं लॉ फील्ड होतं आणि चौथं MBA होतं. परंतु MBAमध्ये जर त्याचं करिअर होणार असेल तर मग सुरुवातीपासूनच आपण MBA करूया आणि मार्केटिंग फायनान्स त्याला आवडतच आहे तर मग मार्केटिंग फायनान्स पण आपण घेऊ शकतो बुवा. तर ही कुठेतरी ऑथेंटिक सोर्स आणि कन्क्लुजनला येण्यासाठी हे टेस्ट नक्कीच मी सांगतो की आपल्याला उपयोगी पडू शकते. तिचा एक आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो. ओके मॅम, तुम्हाला काय वाटतंय? खूप छान टेस्ट आहे. हां. पॉझिटिव्ह रिझल्ट येतील. ओके, तुम्हाला वाटते फायदा होईल आदित्यला? नक्कीच नक्कीच. ओके, सो आदित्य तुझा काय एक्सपिरियन्स आहे मित्रा? तुला कसं वाटलं ओव्हरऑल? चांगलं ओके. खूपच चांगली. म्हणजे हां मला ज्या फील्डमध्ये जायचं होतं आणि मला पहिले थोडी भीती वाटत होती की ते म्हणताना तू हे कर ते कर, जे मला आत्ता नाही आवडत असं ते तू कर. पण नंतर मला जे आवडत होतं तीच फील्ड माझ्या ते रिपोर्टमध्ये आली. रिपोर्टमध्ये आली आहे. आता मी तिला फॉलो करेल आणि मला काही अशा लाकिनाज आहे म्हणजे माझ्यामध्ये आत्ता त्याला फुलफिल म्हणजे विकनेस मायनस पॉईंट जे आहे त्यांना मला रिकवर त्यांना थोडं स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही थोडं असं तुम्ही मला सांगितलं आहे असं. बरोबर. हां, त्या टेक्निक्स त्या स्किल्स काय काय यूज करायचे. बरोबर. सो ते नक्की ते इम्प्लिमेंट करशील त्या गोष्टी, बरोबर ना? हो. ओके, तर आपण गोष्टी ऑलरेडी काउन्सिलिंगमध्ये क्लिअर केल्या आहेत, काय करायचं आहे काही नाही करायचं आहे. ओके, सो त्या गोष्टी काय करायच्या आहेत? चेंज करायच्या आहेत. मॅडम तुला वाटतं आहे का ही जी टेस्ट आहे लोकांनी केली पाहिजे का? नक्कीच सगळ्यांनी केलीच पाहिजे आणि लवकरात लवकर केली पाहिजे. ओके ओके. अगोदर केल्यानंतर भरपूर फायदेच होतात. हां. लेट थोडंसं मग कष्ट जास्त पडतात. राईट. चालेल, हरकत नाही आहे. तर आता पुढे तनपुरे सर जे आहेत ना ते तुम्हाला काही टूल्स देतील जे आपल्या आदित्यला आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आणि मग ते वापरलं की ह्याच्यामध्ये थोडंसं डिसिप्लिन वगैरे यायला सुरुवात होईल. फक्त त्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक त्याच्याकडून करून घ्या आणि काय लागली हेल्प तर सर आहेत, आम्ही आहोत, आम्हाला नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.